ठिकठिकाणी आज मुंबई महाराष्ट्रभर ठाण्यात त्यामुळे ठाण्याचा कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि कसा पाहताय सगळं प्रेम पाहून दहीहंडी उत्सव पाहून? तुफान प्रेम मिळतं एकतर, आणि मुळात ज्यांनी हा दहीहंडीचा सोहळा ही परंपरा चालू केली तेच माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब. सो आज सकाळपासून सगळीकडे आमची धावपळ चालू आहे. टेंबी नाक्याची दहीहंडी मानाची दहीहंडी मानली जाते, जिथे पहिले सगळे गोविंदा येतात, सलामी देतात आणि मग पुढेचा प्रवास चालू होतो. त्याच परंपरेला अनुसरून आम्ही पण आज सकाळी पहिलं टेंबी नाक्याच्या दहीहंडीला गेलो, दिघे साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि मग ठिकठिकाणी आम्ही फिरतोय. पण प्रचंड उत्साह आहे गोविंदांचा सगळीकडे आणि धर्मवीर 2ची सगळे आतुरतेने वाट बघतायत. आज आमचे मित्र किरण मोहनचा वाढदिवस, तर आता साहेबांना कधी यायला जमेल कधी नाही माहीत नाही, म्हणून मग दिघे साहेबांची भूमिका करणारा मी आणि शिंदे साहेबांची भूमिका करणारा दाते असे दोघं जण त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आलोय त्यांना शुभेच्छा द्यायला. आणि इतक्या भव्य पद्धतीने त्यांनी आयोजन केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि फार मजा येते, दिवसभर प्रचंड उत्साह आहे किती तर खूप उत्सुकता आहे. या अगोदर दिघे साहेबांचा सगळा पाठ पाहिला, यानंतर आता तुम्हाला पाहण्याची उत्सुकता या धर्मवीर. आणि आज दिवसभर काय काय अनुभव आले ठाणे मुंबई फिरताना? ठाणे मुंबई हे दोन्हीकडच्या दहीहंडीबद्दल मी खूप वर्ष ऐकून होतो नुसतंच, पण यावर्षी पहिल्यांदाच मी आलो पाहायला. या निमित्ताने आलो की धर्मवीर चित्रपटाबद्दल बोलायचं आहे लोकांशी. पण खरोखर उत्साह, इतका दांडगा उत्साह आहे आणि आता लत लागेल मला असं वाटतंय. दरवर्षी यावंसं वाटेल, पिक्चरचं प्रमोशन असो नसो मी येत राहीन. पण खरोखरच धर्मवीर पार्ट 2 हा या सणाच्या निमित्ताने लोकांना हे का सांगावं, तर प्रसाद दादा जसं म्हणला तसं दिघे साहेबांनी दहीहंडी आणि गोपाळांना खूप, गोविंदांना सगळ्या सपोर्ट केलाय कायम. आणि आज शिंदे साहेबही आता साहसी खेळाचा दर्जा देणं या सगळ्याला इथनं असेल किंवा कुठल्याही मार्गाने, पण टेंबी नाक्याची दहीहंडी अबाधित ठेवली ती फार मोठ्या प्रमाणात होते. आज आम्ही रवी सरांच्या दहीहंडीला गेलो, रवी भटकांच्या, आणि आता किरण मोहनच्या इथं आलोय. तर खूप खूप सुंदर आहे सगळंच. थँक्यू. आणि ही जे तुम्हाला अपेक्षित मुख्यमंत्र्यांचे रोल करणारे मात्र इथे आले, दिघे साहेबांचा रोल. खरं तर माझ्यासाठी आणि माझ्या विभागातल्या जनतेसाठी हे सरप्राईज होतं, कारण की आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की प्रसाद दादा आणि क्षितिज दादा या ठिकाणी येणार. मंगेश दादा आणि सचिन दादांची कृपा, आणि खरं तर मुख्यमंत्र्यांनी यायला जरी वेळ होत असेल तरी साक्षात आमच्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी यांच्या रूपातून आलेले आहेत असं आम्हाला वाटतं. आणि खरोखर मी तुमचे मनापासून आभार मानतो की आमच्या गोविंदांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही एवढ्या पावसामध्ये, भर पावसामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. खरोखर मी मनापासून तुमच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो, आभार मानतो.